हॅलो फ्रेंड्स, चला तर आज आपण जाणून घेऊया प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे नेमकं काय. हा भन्नाट वर्ड नेमका आहे तरी काय. चला तर बघूया मग काय आहे हे प्रोक्रॅस्टिनेशन, त्याचे परिणाम काय आहेत आणि त्यावर उपाय काय आहेत. प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे विलंब किंवा उशीर करणं. थोडक्यात सांगायचं झालं तर चालढकल करणं. आपण आपल्या दैनंदिन जीवनात बऱ्याचदा हे अनुभवलं असेल किंवा तुम्ही अनुभवत असालही. आजचं काम उद्या ढकलणं आणि आज आपण आनंदात जगणं. नंतर जेव्हा उद्या तुमचा उजाडेल तेव्हाही तुमचं मन होईल की बाबा आजचं काम आपण उद्या करूया. प्रोक्रॅस्टिनेशनचे चांगले फायदे माहीत नाहीत, पण त्याचे नुकसान नक्कीच आहेत. आजचं काम उद्यावर ढकलणं म्हणजेच प्रोक्रॅस्टिनेशन. यामुळे नेमकं होतं काय, तुम्ही आज खुश राहता, पण जेव्हा मग कामाची डेडलाईन किंवा एखादं डिलिव्हरेबल किंवा असाइनमेंट तुम्हाला त्वरित द्यायची आहे, पण तुमच्याकडे पुरेसा वेळ नाही आहे, यातून मग तुम्हाला स्ट्रेस जाणवतो. यातून खरं तर स्ट्रेसची उत्पत्ती होते. प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे काय करतं तर तुमची उत्पादकता कमी करतं. थोडक्यात म्हणजेच प्रोडक्टिव्हिटी कमी करतं. ही प्रोडक्टिव्हिटी नेमकं वाढवायची तरी कशी, चला तर मग जाणून घेऊया प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंटचे काही प्लॅन किंवा मार्ग. सर्वात पहिला मार्ग आहे, तुम्ही रेंगाळणं बंद करा. तुमच्या सगळ्या विचारांची आणि कल्पनांची तुम्ही नोंद ठेवा. बऱ्याच वेळा आपण हेजिटेशनमध्ये जातो आणि नको तिथे हो म्हणून बसतो. तर अगोदर तुम्ही नाही म्हणायला शिका. दर 30 ते 35 मिनिटांनी किंवा 40 मिनिटानंतर कमीत कमी 5 मिनिटाचा ब्रेक घ्या. तुमचं लक्ष विचलित करणारी प्रत्येक गोष्ट तुम्ही काढून टाका. गोंधळापासून लांब राहा. जास्तीत जास्त माहिती गोळा करणं थांबवा. परफेक्शनच्या नादात आपण आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ एखाद्या कामाला देतो, ते थोडं कमी करा. काही दिवस एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. एकाच वेळी अनेक कामं करणं तुम्ही टाळा. त्यामुळे होतं काय, तुम्ही 10 ठिकाणी तुमची एनर्जी लावता, 10 ठिकाणी तुम्हाला 100% प्रोडक्टिव्हिटी मिळणार नाही. कोणतंच काम तुमचं परफेक्ट होणार नाही. ॲट द एंड तुम्ही पुन्हा अजून स्ट्रेसचे शिकार होणार. त्यामुळं एका वेळी एकच कामावर लक्ष ठेवा. तुमची दिनचर्या तयार ठेवा. दिवसाच्या पहिल्या 1 तासात तुम्ही तुमचा फोन वापरणं बंद करा. उद्याच्या दिवसाची योजना आजच तयार ठेवा. जेणेकरून काय होईल तर उद्या काय करायचं आहे हे तुम्हाला क्लिअर असेल. त्यामुळे तुमचा बराच वेळ वाचेल आणि वायफळ वेळ नाही जाणार. नियमित व्यायाम करा. काही काम आपण विनाकारण करत असतो, त्याची खरंच गरज आहे का हे पडताळा. अनावश्यक मीटिंगला जाणं टाळा. बऱ्याचदा असं होतं, आपला काहीच मुद्दा मीटिंगमध्ये नसतो, फक्त त्यामध्ये वेळ जातो आणि शेवटी आपल्याला आपली कामं करायचीच असतात. त्यामुळं अनावश्यक मीटिंगला जाणं टाळा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हसत राहा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हा तुम्हाला नक्कीच मदत करेल. थँक्यू.